वार्तांकन रोखठोक बातमी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या 2 अल्पवयीन मुलांची तलवारीनं वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे। या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी घटनास्थळ तात्काळ ताब्यात घेत परिसराला बॅरिकेडिंग करून बंदोबस्त वाढवलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोरामणी येथील मस्के कुटुंबाची सलग 3 घरे असून मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के वय वर्ष 42, त्यांची 12वी मध्ये शिक्षण घेणारी मुलगी प्रिया मस्के वय वर्ष 18 आणि 10वीत शिकणारा मुलगा शिवराय मस्के वय वर्ष 16 हे तिघे जण राहत होते। गुरुवारी रात्री उष्म्यामुळे तिघेही घराच्या गच्चीवर झोपले होते। रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमानं घराच्या गच्चीवर प्रवेश करून अचानक तलवारीनं सपासप वार केल्याचं सांगण्यात येत आहे। या हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रियंका यांचा गच्चीवरच मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेल्या शिवराय जीव वाचवण्यासाठी खाली बैठकीच्या खोलीत धावत आला असावा, मात्र तिथंच त्याचाही रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला। शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी पंचनामे करून तिनेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ते सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या 2 मुलांसह स्वतःच्या घरात राहत होत्या। शेजारी त्यांचे सख्खे दीर राहत असल्याची माहिती समोर आली आहे। तर घर, शेतजमीन आणि कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय, मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या तिहेरी हत्येमुळे बोरामणी गाव हादरून गेलंय। रात्रीच्या शांततेत घडलेल्या या रक्तरंजित घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे। या हत्याकांडामागील नेमका सूत्रधार कोण आणि हल्ल्याचं खरं कारण काय याचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे।